नमस्कार, मी रुपेश भोईर आपल्या मन मौजे या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि आपण आता चाललोय चित्रशाळेमध्ये, जे आपण धनराज कला केंद्रामध्ये बुक करतो दादाकडे. तर आपण ॲक्च्युली 2 महिन्यांनी आता सगळ्यांची लगबग चालू आहे गणपतीच्या मूर्ती बुक करण्यासाठी. तर आपण पण आता थोडी घाई केली पाहिजे, कारण राहिलेत फक्त 1.5 महिना, 1.5 ते 2 महिने. पण आपण 1.5 महिनाच पकडू, कारण दिवस कसे जातात ते कळत पण नाही. त्यामुळे मग आपण चाललोय आज देवाला आमंत्रण करण्यासाठी की आमच्या घरी तुम्ही या म्हणून. तर मग आता निघूया तिकडे. पाऊस पण चालू आहे, बरं पाऊस खूपच आहे. आता 1 तास झाला आणि पडायला पाहिजे. बरेच दिवस झाले का एवढं गरम होत होतं. तर मंडळींनो, आपण आता पोहोचलोय आणि आपल्या घरापासून काहीतरी 5 ते 10 मिनिटं अंतरावरतीच ही चित्रशाळा आहे. आणि जी चित्रशाळा आहे ती आपल्या मागेच आहे. आपण आता आतमध्ये जाऊन बघूया की कोणत्या कोणत्या टाईपचे गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत, शाडूच्या, POPच्या, आणि कुठपर्यंत आतापर्यंत काम चालू आहे, किती % काम झालंय ते पण आपण बघूया. चला या. तर मंडळींनो, आपण आतमध्ये जाऊया. मंडळींनो, हे नवीन सेटअप केलं आहे दादाने, आणि गेल्या वर्षापासून हे नवीन घेतलंय. पहिले तिकडे होतं आपल्या गणपती मंदिराजवळ. तिथे म्हणजे जरा जागा छोटी होती, पण मस्त तिकडे पण मॅनेज केलेलं. पण आता कसं जरा मोठी जागा वाटते, आणि ह्यावेळेस कलेक्शन जो आहे ना तो खूप केलाय. म्हणजे शाडूच्या पण मला असं वाटतं बऱ्यापैकी दादा मला बोलला की चांगला गेला, कारण आपला गणपती हा शाडूचाच असतो. म्हटलं एकदा जाऊन बघावं आणि तुम्हाला पण दाखवावं की नक्की कोणत्या कोणत्या मूर्ती आहेत, कशा कशा प्रकारच्या आहेत. आणि मी खूप आधी आलो, कारण जेणेकरून तुम्हाला बुकिंग करता येईल काय दादा, म्हणजे त्यांना पण कळेल की बाबा इथे चित्रशाळा आहे आणि इथे जाऊन अशा वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. कारण व्हिडिओवरून दाखवलं तरच तुम्हाला कळेल, नाहीतर मग समजणार नाही. काही जण शोधण्यात एवढा टाइम घालवतात की बाबा इथे एक, आणि परत मग ते सॅटिस्फाय नसतात की अरे काय आम्ही बघितलं पण तशा गोष्टी नाही. पण इकडे आले ना तुम्ही, खरंच तुम्हाला चांगलं वाटेल. दादा, आपण बघूया का कशा, म्हणजे POPच्या म्हणजे तू सेक्शन वेगवेगळे केले? वेगवेगळे केले ऍक्च्युली. जागेच्या अभावी थोडासा झालंय म्हणजे, पण आम्ही ट्राय केली की POP आणि हे थोडस वेगवेगळंच केलं. तुम्हाला बरं पडेल. हो हो हो. तसं आम्हाला सगळं कळतात की कुठली POP आणि कुठलं काय आहे. फक्त सांगताना मग कस्टमरला त्रास होत नाही. एकदा त्यांना सांगितलं ना की ही मूर्ती हा POP सेक्शन आहे, तर ते POP बघणार. नाही तर सांगितलं माती सेक्शन आहे, तर हे मातीचे वगैरे सगळे मातीचे आहेत. ओके. तर ते कळतं लोकांना. ही साईड कोणती? ही ऍक्च्युली मातीची आहे पूर्ण. ही 1.5 फूट आहे. हा, शाडूची आहे पूर्ण. आणि छोटे वगैरे हे सगळे मातीचे आहेत. हे सगळे मातीचे आहेत. आणि हा जो रॅकेट तो पूर्ण, हा पूर्ण POP आहे. आणि या सगळ्या मोठ्या मूर्ती आहेत, 1.5 फूट 2 फूट ह्या पद्धतीच्या आहेत सगळ्या. आणि वेगवेगळ्या प्रकारचे आणल्यात. क्वालिटी जी आहे ना एकदम वेगवेगळ्या प्रकारची आहे. तर तुम्ही बघितलं, हा बघा, हे आहे ना अशी वेगळी क्वालिटी आहे. त्याचा स्किन टोन वगैरे वेगळा आहे, एकदम मुंबई पॅटर्न आहे. आणि पूर्ण हाय क्वालिटी मटेरियल वापरलेली मूर्ती आहे. अट्रॅक्टिव्ह वाटतो. शिवाय असे शिंदे पॅटर्नचे पण भरपूर गणपती आहेत की जी तुम्ही. शिंदे पॅटर्न हा काय म्हणजे? हा, एक शिंदे आहेत ते, त्यांचा एक पॅटर्नच आहे. ओके. भटजी टाईप? नाही 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 नाही, भटजी टाईपच असतात, पण ते त्यांची ती एक कलाकुसर वेगळीच आहे. अच्छा अच्छा अच्छा, असं शिंदे पॅटर्न. शिंदे पॅटर्न. आणि हा भटजी आहे का मग? हा, हे भटजी आहे. ओके ओके ओके. तो अजून काही केलं नाही, त्याला सजवल्यानंतर तो असा होतो. अच्छा, बघा असं. आणि दादाची जी सजावट करण्याची पद्धत आहे ती खूप भारी आहे. कारण
जो गणपती जो एकदम नॉर्मल असतो ना, नंतर सजावट केल्यावर असं वाटेल की आम्ही बुक केलाय की नाही, करेक्ट. आज बुक केलाय का? तुम्ही पसंत करताना बोलतात की 100% आम्हाला पसंत आला, पण आम्ही जेव्हा त्याची सजावट करतो हा. तेव्हा 100% आणखीन इम्प्रूव्ह एक ऍड होतं त्याच्यामध्ये हा. आणि 200% होऊन जातं. क्या बात आहे. नाही कधी कधी पण घोळ पण होतो ना का, अरे नक्की आम्ही हीच करेक्ट. मूर्ती बऱ्याचदा असं झालेलं आहे, तेव्हा माणूस आपला मोबाईल खोलून बघतो की माझी मूर्ती तीच आहे का, एकदा चेक करून बघतो. असं बऱ्याचदा झालेलं आहे. पीओपी आहे ना? हा पीओपी आहे. आणि किती फूट आहे ही 2 फूट आहे. अच्छा, ही पण छान आहे. हा. आणि दादा आपल्या कॉस्टिंग काय आहे? कॉस्टिंग वेगवेगळे आहेत. 2 फूटचं तुम्हाला 2500 पासून स्टार्ट आहे. अच्छा. हा, ती 5000-7000 पर्यंत आहे. जशी क्वालिटी तसं मूर्ती आहे. आणि शाडूची ती तर तुम्हाला 500 पासून सुरुवात आहे. अच्छा, म्हणजे जे छोटे छोटे आहेत, मग छोटे आहेत, लहान एकदम तुम्ही सांगाल ना तर असे छोटे पॅटर्न्स पण आहेत की अशा पद्धतीचे पण आहेत. ओके. म्हणजे जसं आपल्या इंचावरती आहे. हा, इंच. हा, 6 इंचेस आहे. हे 6 इंच पासून स्टार्ट आहे. 6 इंच, 9 इंच, 11 इंच, 12 इंच सगळे मिळतात. बरीच लोक का मी शाडूचं विचारलं नाही केलं, बरीच लोकांना आता खूप हो, इको फ्रेंडलीच्या वळलेत आता बरेचसे लोक इको फ्रेंडली याच्यावर. कारण पर्यावरण खूप हो हो हो. त्यामुळे- आणि त्याच्यामध्ये पण आम्ही इको फ्रेंडली मध्ये पण जे मुंबई पॅटर्न आहेत हा. तशा पद्धतीचे पण आम्ही केलेले आहेत. दादा आपण मूर्त्या वगैरे कसं काय म्हणजे इकडे सगळ्या आपला जे मूर्त्या आहेत ना, आपण पेन वरूनच मागवतो. पेन हमरापूर तिकडनंच मागवतो. लोकल इथे एकही मूर्ती नाही. तिकडून सजवून वगैरे नाही आपलं नाही, सजवायचं काम आपलं. सजवायचं काम आपलं. नॉर्मली आपण असे ह्या पद्धतीचे आणतो, असे ह्या पद्धतीचे आणतो. हा. आणि नंतर त्याच्यावरती सजावट होते. आणि हे बघाल तर सजवण्याचं सामान हा, सामान पण आम्ही एकदम क्वालिटी सामान आणतो. असं म्हणजे लोकल वगैरे काय असं हे करत नाही. हे आहे त्याचे ब्रॉचेस वगैरे हे अशा पद्धतीचे आहेत बघा. म्हणजे तुम्हाला जसं हवं ना तसं तुम्ही ते चॉईस करून सांगू शकता दादाला. वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. मस्त. आणि हे पण हे याचे हा, तुम्हाला जसं आवडेल जसं पाहिजे तसं. तसे बाहेरचा सेक्शन पण आहे तिकडे बरेचसे शिंदे पॅटर्नचे चांगल्या क्वालिटीचे एकदम प्रीमियम क्वालिटीचे आपण लावलेले आहेत पुढे. आपण बघूया. आणि प्लस आपण आता अजून एक रूम पण घेतलेला आहे, तिथे सजावट आणि ते सगळं चालू आहे. कलेक्शन एवढं आहे की ठेवायला जागा वाढत चाललंय तिकडे अजून पण असतील. हा, अजून आहेत तिकडे. ज्या बुक होतात त्या तिकडे सजावटीसाठी जातात. नाही बाबा, तू एकटाच नसशील. नाही, आमची पूर्ण गँग आहे. ते सगळे आहेत तिकडे. काम चालू आहे. अजून 2 मुलं तिकडे काम करतात. लांब आहे का? नाही, पाठीच आहे. या रूमच्या पाठी. तिकडे पण हो, सजावटीचं काम चालू आहे. नक्की. ठीक आहे. ओके. ओके. तर दादा आपल्याला पीओपीचं मूर्ती दाखवतो दादा. हा, साऊथ टाईप. येस. ही पण पाठची जर बघाल ना, ही किती फूटची आहे? ही 2.5 फूट आहे. 27 इंच. पण ते बोलतात ना पीओपीचं वजन पण थोडं कमी असतं. शाडूपेक्षा. हो, नक्कीच. 1.5 फुटाची असली हा. तर आणि याच्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करता येतं. म्हणजे अजून सजवायचे ना आपल्याला. हो, येस. अजून सजवायचे. 2 तिकडे एक 3 आहे, एक आतमध्ये आहे. हा. ही लय भारी आहे. लय भारी आहे. छान आहे, खूप छान आहे. क्वालिटी वाईज पण खूप छान आहे. कमी
नमस्ते. याच्या मागेच इथे ते सजवण्याचं काम करतात ना. हो हो परवापासूनच हे केलंय. त्याला काय आणि रात्रंदिवस यांची मेहनत चालू असते. इकडे पण बघाल तर आहे, इकडे पण गणपती ते रेडी करायचे ना. हां रेडी करायचे ते सगळं रेडी करण्यासाठीच आणले तिथे. हा बघा हा आता रेडी झाला. बघा हा रेडी झाला. अजून तिकडे मुकुट वगैरे सगळे हो बुक झालं. हे सगळे बुक झालेले तिकडे आणले सगळे. सही आहे, सही. हा छोटा आहे 1 फूट आहे, हा 2 फूट आहे, तो पण सजण्यासाठी झाला इकडे. दगडूशेठ हलवाई. तो दगडूशेठ हलवाई आपण आहे. पण हा 2.5 फूट आहे, 2.5 फूट आहे तो पण. मंडळाचा आहे. नाही घरचाच आहे. घरचा हा सही. दादा किती काम आता म्हणजे अजून तरी बरंच असेल. हो भरपूर आहे. आता तर सुरुवात आहे ही खरी. 10-20% आहे. हां कुठला कपडा बोलताय तुम्ही? हवा हे असं पर्पल तुला आवडला ना? हा वाला ना. हां याला मग हा डार्क आहे ना, मग त्याला एक अपोजिट कलर आपण लाईट ठेवायचा कुठला पण. येलो व्हाईट हा येस हां. याने कसं आहे बघा हा कॉम्बिनेशन कसा केला आहे डार्क प्लस असं. तर मंडळींनो ही बघा तुम्ही बघू शकता ही POPची मूर्ती. आता मगाशी तर तुम्ही पूर्ण मी तुम्हाला दाखवले, प्रत्येक वेगवेगळ्या टाईपचे बाप्पा होते. आणि ही बघा छोटीशी मूर्ती आहे POPची. ही किती फुटाची आहे? 1.25 फुटाची आहे. पण तुम्ही फक्त मूर्तीकडे बघा आणि त्याचं डेकोरेशन बघा, त्यांनी सजावट बघा कशा प्रकारे केले. आणि फेटा धोती प्रॉपर केले. तरी अजून दादा असं बोलतात की याचं काम बाकी आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की 100% झाले, पण नाही बोलायला गेलं तर 10 to 20% अजून काम बाकी आहे. तर तुम्ही सजावट बघून नक्की या. आणि इकडे आपलं जे आहे शॉप ते हेंद्रेपाड्याला आहे, चित्रशाळा. आणि चिंतामणी मंदिराचे ते चिंतामणी मंदिर आहे तिथे बाजूलाच आहे. हवं तर मग मी आपल्या व्हिडिओवरती लोकेशन पण देतो, जेणेकरून तुम्हाला सोयीस्कर पडेल. आपण आता निघतोय इकडून आणि गणराज कला केंद्र हे नाव नक्की लक्षात ठेवा. मी यांचा नंबर पण देईल तुम्हाला, लोकेशन पण देतोय. आणि परत एकदा सांगतो की खूपच भारी आहे. आणि मी 1.5 महिने आधी का आलो माहिती आहे का, कारण जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल की काय आपलं कुठे शॉप आहे. आणि फटाफट बुकिंग होतात. नाही बोलायला गेलं ना तरी दादा मला पहिलेच बोलला की
पटापट या तुम्ही, कारण बुकिंग खूप फास्ट चाललं. कारण गणपतीच्या मूर्तीच अशा आहेत आणि सजावट अशी आहे की लोक पटकन एका फेरीमध्येच लगेच बुक करून टाकतात. म्हणजे तुम्हाला मग परत असं नको व्हायला की अरे चॉईस नाही, असं नाही. म्हणून मी तुम्हाला आधीच सांगतो की नक्की या आणि भेट द्या. चला, थँक्यू. आणि कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. बोला गणपती बाप्पा मोरया. टाटा. टाटा.